भाई नाशिककर पावसाळा आलाय, हे 5 ठिकाण फिरून झाले की नाही? आणि जे टुरिस्ट म्हणून आलेले हे 5 ठिकाण पाहिले की नाही? 5 नंबरला आहे आपलं डोंगरवाडीचं वॉटरफॉल आणि पैना. नाशिकपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. विशेषतः लय भारी आहे त्याची. नैसर्गिक धबधबा आहे, हिरवळ आहे आणि फोटोसाठी एक नंबर ठिकाणी. काढत बसा फक्त एक फोटो. त्यानंतर 4 नंबरला आहे त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरीचा पर्वत. नाशिकपासून 30 किलोमीटरवर हे पण आहे. धार्मिक पर्यटन ज्याला करायचं आहे त्यासाठी पण एक नंबर स्पॉट आहे. प्लस निसर्ग ट्रेकरसाठी तर आणि हायलाईट म्हणजे गोदावरी नदीचं उगम स्थळ म्हणता याला. आणि नंतर सापुतारा नाशिकपासून 70 किलोमीटर दूर आहे. गुजरातच्या सीमेजवळ आहे. विशेषतः हिल स्टेशन एक नंबर आहे. धबधबे, गार्डन, बोटिंग वा मध्ये धुक्याचं सौंदर्य आहे, हरवून जा. त्यानंतर 2 नंबरला आहे अंजनेरी पर्वत. नाशिक त्र्यंबक रोडला आहे. विशेषतः अशी का श्री हनुमान जन्मस्थळी हिरवाईने आपल्याला ट्रेकिंगचा रूट आहे बाई. 1 नंबरला आहे आपला हरिहर किल्ला हरिश्चंद्रगड. त्र्यंबकेश्वर जवळ आहे. प्रसिद्ध आहे आपल्या धाडसी ट्रेकिंगसाठी. पावसातले धुके आणि गवताचे रस्ते एक नंबर. सर्पाकृती पायऱ्या, झिगझॅग रॉक